झालं सर. आणि मेन म्हणजे जे जे 3 मुलं जे आहेत पुढं त्याच्या पाठीमागं कोण आहे हे आम्हाला पाहिजे सर. समोर वार असे भरपूर झालेले आहेत सर. नाही म्हणलं तरी 8-9 वार आहेत. नमस्ते मंडळी. महाराष्ट्रामध्ये सध्या सोशल मीडियावर एक नाव खूप चर्चेत आहे, ते म्हणजे अक्या बनसोडे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. 3 गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला असेलच. या हल्ल्यामागील कारण आणि नेमकं काय घडलं हे आकाश बनसोडे यांच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्याआधी महाराष्ट्रातील अशाच प्रत्येक घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्ये बसलेलं होतं सर. ते असं काय बाहेर नव्हता, काही नव्हता, दुकानामध्ये होता. 3 जण आले सर त्याला. 3 आणि त्यांनी वार केलेले आहेत सर. ते त्याला मारून टाकण्याची धमकी दिलेली सर. सर आज आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. माझा मुलगा आज म्हणजे एकदम असं ह्याच्यामध्ये आहे सर. आकाश बनसोडे यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आकाशाला अधूनमधून फोन यायचे. या फोनवर त्याच्याकडे पैशांची मागणी केली जायची आणि त्याला मारण्याची धमकीही दिली गेली होती. हे धमक्यांचे सत्र गेल्या काही काळापासून सुरू होते, ज्यामुळे आकाश आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत होता. त्यांच्या आईने सांगितले की ज्या रात्री हा हल्ला झाला तेव्हा आकाश दुकानात एकटा होता. रात्रीच्या वेळी संधी साधून 3 हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की आकाशाच्या शरीरावर अनेक गंभीर वार झाले. कुटुंबाची मागणी आणि सध्याची परिस्थिती. आकाशच्या आईचं म्हणणं आहे की जे 3 मुलं या हल्ल्याप्रकरणी पकडले गेले आहेत, म्हणजेच ते 3 गुन्हेगार, त्यांच्या पाठीमागे नक्की कोणाचा हात आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. केवळ हे 3 आरोपी नसून त्यांना कोणीतरी फंडिंग करत होते किंवा कोणीतरी त्यांना या कृत्यासाठी प्रवृत्त केले असावे अशी शंका कुटुंबाला आहे. त्यांना या कटाचा पूर्णपणे पर्दाफाश करायचा आहे. आकाशाच्या शरीरावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याची परिस्थिती अजूनही गंभीर असून तो आयसीयू मध्ये आहे, असं त्याच्या आईने मुलाखतीत सांगितलं. डॉक्टर्स त्याला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकरण सध्या पोलिसांच्या चौकशीखाली असून अधिक तपशील लवकरच समोर येतील अशी अपेक्षा आहे. तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आणि आकाशाला पाठिंबा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की यामागे कोणाचा हात असू शकतो? या कटामागे कोणती मोठी व्यक्ती किंवा टोळी असू शकते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मतांना आम्ही महत्त्व देतो. आपण सर्वजण देवाकडे एकच प्रार्थना करतो की आकाशभाऊ लवकर बरा व्हावा आणि पुन्हा एकदा आपल्या समोर यावा. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. हे त्याचे प्रेक्षक आणि चाहते त्याच्या पाठीशी उभे असल्याचा पुरावा आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील आकाश बनसोडे आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर नवनवीन अशाच घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्राचे असाल तर महाराष्ट्रातील लोकांना नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.